नमस्कार शेतकरी मित्रांनो, गवळे हायटेक नर्सरी चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी शेतकऱ्यांना एक असं वरदान ठरणारं जे पीक आहे किंवा एक झाड आहे, सिंधी पाम म्हणून आपण म्हणतो त्याला. तर या ठिकाणी डेट पाम्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा शिंदाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टीची माहिती नाही की ते कोणत्या जमिनीमध्ये पीक येतंय किंवा त्याचे फायदे काय आहेत, त्याचं कशा पद्धतीनं उत्पादन मिळतंय, ते किती शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे या ठिकाणी मी आज सांगणार आहे. तर हे समोर सिंधी पाम किंवा शिंदाड किंवा डेट पाम, तर ह्याच्यापासून ताडी आणि निरा या दोन प्रकारची पेय निर्माण होतात. ह्याच्यातून वरच्या बाजूला तुम्ही बघितलं असेल समोर कॅन लावलेला आहे, ह्याच्यामध्ये आता निरा पडण्याचं काम चालू आहे. जे ह्याच्यामधून द्रव्य पडतंय त्यालाच निरा आणि ताडीचं जे रूपांतर केलं जातं ते शहरामध्ये आता सध्या फार मोठी मागणी आहे निराला. जशी जशी उष्णता वाढत जाईल तसं थंड पेयांना जास्त मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये हे नैसर्गिक आहे मित्रांनो, ते नैसर्गिक आहे. एक इतर पेयांसारखं ह्याच्यामध्ये केमिकल नाही आणि केमिकल नसल्यामुळे शरीराला फायदेशीर आहे, थंड आहे आणि शहरामध्ये भरपूर प्रमाणात मागणी याला. आणि सध्या उपलब्धता कमी आहे याची, कारण बागा याच्या कमी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडं चोपणाच्या जमिनी आहेत किंवा कर्लाच्या जमिनी आहेत, ज्या शारपड जमिनी आहेत, म्हणजे ह्या शब्दांचा अर्थ शेतकऱ्यांना चांगला माहिती आहे की ह्या जमिनी कशा प्रकारच्या असतात. तर अशा जमिनींमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येतंय. याला अंतराचं काय सुद्धा मर्यादा नाही. जवळ असेल तर चालतंय, लांब असेल तर झाडांची संख्या कमी बसेल, पण जवळ लावलं तुम्ही तर झाडांची संख्या एकरी जास्त बसेल. आणि सरासरी एका झाडाला वर्षाला तुम्हाला 250 ते पावणे 300 रुपयाचा दर मिळत असतो. एक प्रकारे त्यांना भाड्याने दिल्यासारखं आपण ते झाड देत असतो. ते या ठिकाणी निरा काढणार आणि 4 महिन्यानंतर झाड परत आपले आहे असं ते हे होतं, खराब होत नाही किंवा जळत नाही, मरत नाही. तर प्रत्येक 1.5 वर्षाला याला ते निरा निघते किंवा ताडी निघते. आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक तुम्ही मधल्या ओळीमध्ये आंतरपीक सलग 3 वर्ष घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त याला मेहनतीचा आणि झिरो मेंटेनन्सवर होणारं हे पीक आहे. याला जास्त खर्च नाही. तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता. ज्यावेळी नवीन ते तुम्ही छोटंसं झाड इथं बघू शकता, ज्यावेळी अशा पद्धतीचं झाड असेल त्यावेळी त्याच्या साईडनं तण आहे ते खुरपण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो, कारण तणनाशकाचा ह्याच्यावर काय सुद्धा परिणाम होत नाही. झाड जळत नाही, मरत नाही, सुकत नाही, काय सुद्धा होत नाही. पूर्ण तणनाशक ह्याला मारू शकता तरी झाडाची वाढ जशीच्या तशी चालू राहू शकते. ड्रिप पद्धतीने याला पाणी देऊ शकता. ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे, फक्त याला खडकाळ जमीन नको आहे. खडकाळ जमिनीमध्ये याला पाहिजे तशी वाढ होत नाही. आणि त्याच्यामुळं त्या बुंद्याची साईज जर मोठी होत असेल तरच त्याच्यातून निराचं आणि ताडीचं प्रमाण जास्त निघन. एका झाडापासून सरासरी रोजची 5 लिटर निरा निघू शकते. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उत्पादन ह्याचं आपल्याला मिळू शकतं. ज्या लोकांच्या जमिनीमध्ये क्षार असल्यामुळे किंवा चोपान कराल असल्यामुळे जे इतर पिकं येत नाहीत, किती पण खर्च केला, किती पण खतं वापरली तरी पिकं येत नाहीत, अशा वेळी ह्या झाडाचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आधार होऊ शकतो. तर आपल्याला विनंती आहे की याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि ज्या पडीक जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष जमिनी पडून आहेत, अशा पडीक जमिनींमध्ये या पिकाचा विचार करून ह्याची लागवड करावी आणि उत्पादन घ्यावं. या ठिकाणी हे रोप तुम्हाला दाखवतो मी, हे नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. अशा पद्धतीची रोपं तुम्हाला मिळतात आणि याची तुम्ही लागवड करू शकता. धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोनसाई ट्रीचं कशा पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट देणार आहे, कशा पद्धतीनं त्याचं नवीन प्लांटेशन करणार आहे, कशा पद्धतीनं पॉट भरला जाणार आहे, त्यांच्या मुळ्यांचं कसं पद्धतीनं डेव्हलप केलं जाणार आहे, हे सगळ्या माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. धन्यवाद.